राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती तर येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणेची सुद्धा शक्यता आहे. तिजोरीमध्ये खडखडाट तरी सुद्धा कंत्राटदारांना चेक. सामना वृत्तातून दावा तर हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल केल्याचा आरोप. सरकारनं चेक काढले पण तिजोरीमध्ये पैसेच नाहीत. सामनातून दावा. राज्यसभा निवडणुकीसंदर्भामध्ये महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार. रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती तर इतर तिघांसंदर्भातही चर्चा सुरू. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस. विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं जोरदार आंदोलन. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची रवींद्र चव्हाणांकडून घोषणा. 12 उपाध्यक्षांची नव्यानं नियुक्ती. केशव उपाध्यांना उपाध्यक्षपदी बढती तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा. प्रमुख निमंत्रितांची नावं निश्चित होणार. उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का याकडे लक्ष. एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग. कमिटीतील सदस्यांच्या नावांच्या शिफारसींचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र. पत्रामध्ये सोमय्या भागवत कराडांसह 6 जणांची नावं असल्याची सूत्रांची माहिती. दादांच्या शोकसभेत पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद. दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतंय का? शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत दमानियांची टीका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. आज मुंबईमध्ये मुक्काम तर उद्या शेगावात घेणार गजानन महाराजांसह. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच सुनावणी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता. नव्यानं अर्ज करण्याची पाटलांची विनंती कोर्टाकडून मान्य. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना. आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांना पुण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त. झारखंडच्या रांची विमानतळावर एअर अँब्युलन्सचा अपघात. अपघातग्रस्त एअर अँब्युलन्समधील 7 जणांचा मृत्यू. विमान रांचीहून दिल्लीकडे जाताना घडली दुर्घटना. मुस्लिमांना दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा. आव्हान याचिकेवरती 9 मार्च रोजी होणार सुनावणी. ट्रम्प यांचा पुन्हा कठोर टॅरिफ लादण्याचा इशारा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही व्यापार करारांबाबत आक्रमकता. अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा धक्का. कर्ज खाती फसवी घोषित करण्याचं प्रकरण. एकलपीठ न्यायालयाचा निर्णय रद्द. केंद्र सरकारनं कांदा निर्यात सवलतीमध्ये केली तब्बल 50% कपात. परिणामी भाव कमी होण्याची शक्यता. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी धास्तावले. पिंपरीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. पोलिसांच्या छापेमारी वेळी गॅलरीतून पळताना 2 पडले. एका महिलेचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट गुजरातला देण्याचा घाट. महाराष्ट्राच्या तिजोरीला तब्बल 700 कोटींचा महसूल तोटा होण्याची शक्यता. एसटीच्या एनसीएमसी कार्डला सवलतधारकांचा उत्तम प्रतिसाद. तब्बल 10,000 प्रवाशांची नोंद. विदर्भामध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान. नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. भारतीयांनी इराण बाहेर पडावं. परराष्ट्र मंत्रालयाचं इराणमधील भारतीयांना खबरदारीचं आवाहन. व्हॉट्सअप युजर्ससाठी महत्वाची बातमी. व्हॉट्सअपवर आता मेसेज शेड्यूल करणं होणार शक्य. व्हॉट्सअप लवकरच आणणार नवं फीचर.
आज कॅन्डीमध्ये इंग्लंड पाकिस्तान सामना, दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता.